आणि महत्त्वाची बातमी आहे, 100 दिवसांचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल। मोदींच्या नवीन मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना या सूचना आहेत। जो विभाग मिळेल त्यातील प्रलंबित योजना पूर्ण करा, अशा सूचना देखील मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील संभाव्य सहकाऱ्यांना दिल्या। पंतप्रधान पदाच्या साठी आज नरेंद्र मोदी हे शपथविधी घेणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी सर्वच मंत्रिमंडळातील सहभागी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये मोदी यांनी या सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, पंतप्रधान मोदी यांच्याकडून आपल्या सहकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। पंतप्रधान निवासस्थानावर काही वेळापूर्वी जी एक बैठक झाली, या बैठकीमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त जे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असे नेते सगळे उपस्थित होते। आणि त्यांच्यासमोर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलंय की जनतेला एनडीएवर पूर्णपणे विश्वास आहे, पण हाच विश्वास अजूनही आपल्याला मजबूत करायचा आहे। त्याचबरोबर 2047ला विकसित भारत तयार करायचं एक आपलं जे लक्ष्य आहे ते पूर्ण करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा असं देखील सांगितलंय। 5 वर्षाचा रोड मॅप एक प्रकारे संपूर्ण देशभरासाठीचा जो आहे तो देखील तयार करा। आणि ज्या ज्या मंत्र्यांना आता शपथविधीनंतर खाती मिळणार आहेत, ती खाती मिळाल्यानंतर ज्या योजना प्रलंबित आहेत त्या खात्यांच्या त्या सगळ्या योजना तात्काळ पूर्ण करा असं देखील म्हटलंय। त्याचबरोबर 100 दिवसांचा एक अजेंडा जो आहे तो राबवण्यासाठी जमिनीवर उतरून काम करा असं देखील आवाहन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। आता 50 पेक्षा जास्त मंत्रिमंडळ आज शपथविधी घेणार आहे, हे तर आता सिद्ध झालेलं आहे। मात्र चाय पे चर्चा असं एक सांगत त्यांना सगळ्यांना पंतप्रधान निवासस्थानावर बोलवण्यात आलं होतं। जे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासमोर मोदींनी हे वक्तव्य केलेलं आहे। नक्की संदीप, तुम्ही आपल्या सोबत राहात। तर पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक, त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी जे.पी. नड्डा, नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत। त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। तर बैठकीमध्ये मोदी नेमकं काय म्हणाले आपण पाहतोय। 100 दिवसांचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल। जो विभाग मिळेल त्यातील प्रलंबित योजना पूर्ण करा। पुढील 5 वर्षांचा रोड मॅप तयार करा। 2047 मध्ये भारताला विकसित भारत घडवण्याचं आमच्या सरकारचं ध्येय आहे। लोकांचा एनडीएवर विश्वास आहे, तो मजबूत करणं आवश्यक आहे, अशा सूचना बैठकीमध्ये मोदींनी दिल्या।